कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। तर मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर तुम्हाला आता माहीतच असेल की आता आलेली आहे आषाढी एकादशी, म्हणजेच आता पालखी जाणार आहे इथून। मग आता पालखी जाणार आहे तर म्हटलं थोडं आपण विठ्ठल दर्शनालाही जाऊया। तर मग आता विठ्ठल दर्शनाला आपण जाऊया आता। आणि आता म्हणजे सायली आली ना, सायली आल्याच्या नंतर आपण चहा वगैरे घेऊ आणि चहा वगैरे झाल्याच्या नंतर मग आपण घाटात जाऊ विठ्ठल दर्शनाला। तर ब्लाऊज शिवलेला आहे आणि साडीला सुद्धा पिको फॉल केलेला आहे। तर मी ब्लाऊज दाखवते। आणि मेन म्हणजे मध्ये मध्ये लाईट पण खूप जात होती ना, त्यामुळे मग एक ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि एक ब्लाऊज राहिलेला आहे। सो तर आता हे आहे, हे शिवलं आहे मी ब्लाऊज। तर तुम्ही बघू शकता मी ही डिझाईन अशी बनवलेली आहे आणि स्लीव्जला ही अशी बनवलेली आहे। आणि समोरून पण ना याला मी थोडंसं हे केलेलं आहे, पॅड बसवलेले आहेत म्हणून। मग तर हे एक शिवलेलं आहे आणि केलेले आहे, पण अजून हे रेडी नाही झालेलं। ह्याचा बॅक साईडचा भाग आहे हा, आणि हे असं रेडी केलेलं आहे म्हणजे बॅक साईड। सो लाईट गेल्यामुळे मग ते अर्धच राहिलं। तर आता लगेचच सायली आल्याच्या नंतर मी चहा वगैरे घेते आणि आपण लगेच भेटू। मग सायली आली की मग आपण जाऊ तिकडे। ओके, स्टे ट्यून। तर जसं की मगाशी मी म्हटले तसं आता माझं आवरलेलं आहे। मी घराला लॉक वगैरे लावलेला आहे, आता सेफ्टी डोर लावणार। आणि बघा तिथे त्यांनी गाडी काढलेली आहे, समर्थ आहे बाहेर। आणि तर आता मी बसलेली आहे गाडीत। तर मंडळी तुम्ही बघू शकता आता मी आलेली आहे पालखी विसाव्याच्या इथे। तर इथे होतो पालखीचा विसावा, मी तुम्हाला दाखवते। विसाव्यासाठी इथे एक छोटंसं असं मंदिर टाईप केलेलं आहे। सो इथे पालखी येऊन थांबते आणि मग पालखीच्या दिवशी इथं खूप अशी गर्दी होती, खूप म्हणजे खूप, अगदी 2 दिवसासाठी रस्ता जाम असतो। तर हे आहे ते मंदिर। आणि हा इथे खूप असं म्हणजे झाडं वगैरे आहेत। आणि मला हे मेन म्हणजे इथलं काय आवडतं माहिती आहे का, इथं ना तुळशी वृंदावन एवढं छान बनवलेलं आहे ना। तर मी तुम्हाला ते दाखवते। तर ते तसं असं दगडाचंच आहे पूर्ण, तर ते त्यांनी बनवलेलं आहे। तर बघा आता मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे ते तुळशी वृंदावन। त्याच्या अगोदरच इथं म्हणजे तयारी केलेली असते, तर तुम्हाला तिकडं पण आता सध्या हे करते, हे दाखवत आहे। तर चला आता आम्ही निघतो वरती जायला, कारण वर गेल्याच्या नंतर वर जायला खूप उशीर होईल, म्हणून मग मी लवकर निघते। तर मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने पुढचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि ना हे बॅक साईडला असं गार्डन केल्यासारखं आहे। तर त्या गार्डनमध्ये म्हणजे डेली आता इथं मुलं वगैरे खेळायला येतात। तर बघा हे मंदिर आहे, मंदिर म्हणजे इथे पालखी विसावा आहे हे। तर तुम्हाला दिसतच असेल इथे। तर चला आता इथे झालेलं, तर इथे खूप मोठं गार्डन आहे। गार्डन म्हणजे पालखी विसाव्याच्या तिथून निघाल्याच्या नंतर आता आपण निघालेलो आहोत दिवे घाटामध्ये। आणि ह्या घाटाला दिवे घाट किंवा सासवड घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर आता आपण निघालेलो आहोत दिवे घाटामध्ये। दिवे घाटामध्ये जाण्याच्या पूर्वी थोडासा अंधार पडल्यासारखं दिसते, कारण ना थोडासा आम्ही उशिराच निघालो होतो घरून, म्हणून आम्हाला थोडा उशीरच झाला होता। सायलू पण आलेली नव्हती, त्यामुळे मग उशीर झाला होता। तर आता निघालेलो आहोत फायनली। आता छान ग्रीनरी दिसत आहे, मोठे मोठे डोंगर दिसत आहेत आणि आता घाटाची सुरुवात झालेली आहे। तर एवढं छान वाटत होतं आणि घाट बघताना मस्त वाटतं, असं
पूर्ण अशी ग्रीनरी दिसते, छान वाटतं. तर आता मी गाडीत बसून फ्रंटच्या कॅमेऱ्याने शूट करत होती. तर म्हणजे तुम्हाला आवडेल माझं शूट केलेलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका. तर आता कंटिन्यू करा व्हिडिओ, कारण पुढे खूप छान आहे. छान वाटलं वरती गेल्याच्या नंतर. आम्ही जाईपर्यंत थोडासा अंधार पडला होता, पण ठीक आहे आता काय. तर आता चढतोय घाट. घाट चढताना छान वाटत होतं. आपण पोहोचलेलो आहो विठ्ठलाच्या मूर्तीजवळ. तर आता विठ्ठलाच्या मूर्तीजवळ जाण्यासाठी आपल्याला इथे काढायचा आहे, पास काढायचा आहे आणि पास काढून जायचं आहे. सो चलो. तर मंडळी, आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनवर. तर हे डेस्टिनेशन बघून तुम्हाला अगदीच तुमचं मनसुद्धा प्रसन्न झालं असेल, जसं की आम्ही तिथे जाऊन खूप असं प्रसन्न वाटत होतं. तर तुम्हालाही तसंच वाटत असेल. तर इथे बघा ही विठ्ठलाची मूर्ती असं वाटत आहे की ती ढगातच उभी आहे. तर विठ्ठलाच्या मूर्तीच्या बॅक साईडने अशा सीड्या बनवलेल्या आहेत. तर आम्ही अशा ह्या सीड्या चढत होतो. तर सीड्यासुद्धा अगदी छान बनवलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे असं म्हणजे हे नाही असं म्हणजे खूप अशा जड नाही आहेत, असे छान आहेत. असं आपण जसं पाऊल उचलतो त्या पावलालाच शिडी आहे. तर बघा विठ्ठलाच्या मूर्तीचे पावलं किती मोठे मोठे आहेत आणि अगदी विठ्ठलाची मूर्ती कॅमेऱ्यात न मावणारी एवढी मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे इथे. तर आल्याच्या नंतर खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियंकाच्या सवारीला असंच कनेक्ट राहा. तर पुन्हा मी असाच एक नवीन छान व्हिडिओ घेऊन येईल. तर तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा ही विठ्ठलाची मूर्ती किती छान दिसत आहे. तर एकदम असं म्हणजे नाही का, मी जसं म्हणते तुम्हाला सारखं माझा तो शब्द येत आहे की अगदी कॅमेऱ्यात न मावणारी विठ्ठलाची मूर्ती. खूप छान वाटत होतं इथं गेल्याच्या नंतर. बापरे, असं वाटत होतं घरीच यायला नको. आत्ता थोडंसं अंधार पडण्याच्या आधीच थोडंसं आम्ही पोचलो होतो. तर आता इथं थोड्या वेळाने लाईट लागलेली होती. तर एवढं भारी वाटत होतं लाईट लागल्याच्या नंतर. तर खूपच छान वाटत होतं तिथं. आणि असं वाटत होतं आपण काय एकदम असं ह्याच्यातच आलो आहे काय की ढगाच्या जवळच गेलो आहे असं वाटत होतं. तर हे बघा इथे ढग हे एवढे छान वाटत होते, खूप छान दिसत होते.
मंडळी, जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लाईटी लागल्याच्या नंतर कसं वातावरण इथलं सुंदर दिसणार आहे. तर बघू शकता लाईटी लागल्याच्या नंतर एवढं सुंदर दिसत होतं ना, व्ह्यू एवढाच मस्त वाटत होता. खूप छान वाटलं इथं. आणि आकाश तर असं निळं निळं दिसत होतं पूर्णपणे. आणि बॅक साईडला असं म्हणजे एखाद्या मूवीमध्ये कसा सीन असतो तसंच दिसत होतं इथे. छान वाटलं इथं गेल्याच्या नंतर. आणि विठ्ठलाचं पहिल्यांदा सर्वात आधी आपण दर्शन घेत आहोत विठ्ठलाचं. तर आषाढी एकादशीला तसा वेळ आहे आणि तसं पालखी जायलाही वेळ आहे, 8-10 दिवस तरी. तर पालखीच्या आधीच मी 8-10 दिवस इथं जाऊन छान असं दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथं विठ्ठलाच्या मूर्तीजवळ बसल्याच्या नंतर एवढं छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं तिथं. तर आता मी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं मी असं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते. पण विठ्ठलाची मूर्ती आपण बघू शकता किती मोठी आहे. कसंही शूट केलं तरी ते काय बसतच नव्हतं कॅमेऱ्यामध्ये वन टाईम. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला असंच कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर इथे कंपाऊंडच्या बाजूला पूर्ण असे पांढरे ऑरेंज असे फ्लावर्सचे झाडं लावलेले आहेत तिथे. तर छान वाटलं तिथं गेल्याच्या नंतर. आणि मस्त छान असा व्ह्यू होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळं म्हणजे बघताना असं वाटत होतं हे आर्टिफिशियलच आहे, पण हे आर्टिफिशियल नसून सगळं रिअल आहे इथे. तर छान वाटत होतं. असे पक्षी पण उडत होते संध्याकाळच्या टाईमला. तर तिथे